सो फायनली आमची ट्रिप झालेली आहे आणि आम्ही काल रात्री खूप उशिरा घरी पोहोचलो आणि त्यामुळे काही लास्टचा व्हिडिओ बनवला नाही की घरी आलो आहे म्हणून. तर म्हटलं सकाळीच बनवूया. आज उठायला पण उशीरच झालेला मला. तर हे गेलेत ऑफिसला आणि नाश्ता पण स्किप झालेला आहे आमचा, कारण रात्री लेट झोपलो तर सकाळी लेटच उठलो आहे आणि पूर्ण असं एकदम थकवा आलेला होता. तर आता मी फ्रेश झालेली आहे मॉर्निंगला म्हणजे आता तरी 9 वाजलेत आणि मला आता स्वयंपाक बनवायचा आहे. थोड्या वेळाने ते येतीलच ऑफिसला, थोड्या वेळ नाही बनवेल तसा मी. आणि कोकण, काय सांगावं कोकणाबद्दल. कोकणाबद्दल तर कोकणचा प्रवास एकदम सुंदर. प्रत्येक जणाने नक्की जावं कोकणामध्ये. काय तो समुद्र, काय त्या लाटा, काय ते वातावरण एकदम मनमोहक सुंदर एकदम. आणि असे 3 दिवस कसे निघून गेले ना काही समजलंच नाही आम्हाला. तर एकदम भारी वाटत होतं, असं तिथून हलूच वाटत नव्हतं. असं वाटायचं की इथेच थांबावे की काय, पण ते पॉसिबल नव्हतं होणार. तर बघितलं आम्ही, तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल काय काय बघितलं, कुठे कुठे फिरलो. तर काही वेळा व्हिडिओ पण नाही काढता आले, कारण समुद्राच्या तिथे पाण्याचा पण आनंद घ्यायचा होता आणि मोबाईल तर नेऊ शकत नव्हतं त्या पाण्यामध्ये. तर त्यामुळे काही व्हिडिओ नाही पण काढता आले, पण जे काढता आले ते नक्कीच तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि आज ते ऑफिसला गेले, त्याच्यामुळे मी सुरुवात केली ब्लॉगची. तर नक्कीच आमचे ब्लॉग बघा तुम्ही, मस्त आहे, छान आहे. आणि नक्कीच फिरायला जात जावं मित्रांनो, मैत्रिणींनो, सर्वांनी. तर भेटूया आपण थोड्या वेळाने नंतर. बाय बाय. A few minutes later. एक मिनटं बघ मला. तर फ्रेंड्स बघा, हे कशी सेवा करून घेत आहे माझ्याकडनं, स्क्रब करून घेत आहे. आता कोकणात गेल्यावरती एवढा सगळा फेस टॅन झालाय, मला म्हणताय तू नको करू, आधी स्क्रब माझं करून दे. मी बघ कसा काळा पडलोय, काळवंडला आहे माझा फेस. तर बघा मी स्क्रब करून देते. आणि त्यांची पर्सनल मी पार्लरवाली ए पार्लरवाली. पार्लरवाली मी मेसच्या सलॉनमध्ये जायचं, तर ते माझ्याकडून करून घेत आहे. तर मित्रांनो आज काय वार आहे? आज ट्यूजडे, मंगळवार आहे. मंगळवार आहे. आणि आज तारीख 27. आज आम्ही आलेलो आहे 22 तारखेच्या नाईटला आम्ही गेलेलो होतो. हा, तर 22 तारखेच्या नाईटला आम्ही निघालो होतो इथून आणि 26 तारखेच्या नाईटला आम्ही आलो इथे. 4 दिवसाची आमची ट्रिप होती, मस्तपैकी एकदम खतरनाक. आणि विकेंड होतं त्यामुळे इतकी बेकार गर्दी होती, डेंजर. पण ठीक आहे, आमचे भरपूरसे स्पॉट झाले, थोडेसे चिल रिलॅक्समध्ये राहिलो आम्ही. पूर्ण गर्दीच्या ठिकाणी जास्त नव्हतो आम्ही, म्हणजे आमचा स्टे वगैरे गर्दीच्या ठिकाणी नव्हता, है ना. त्यामुळे थोडंसं चांगलं होतं, नाही तर बापरे आणि ऍक्च्युली जे तिथले ओनर होते ना, ते की मॅनेजमेंट बघणारे होते. ओनर हा, ऍक्च्युली तिथले जे ओनर होते ते एकदम बेस्ट होते. त्यांनी जो आमचा पाहुणचार केला तो अदरच्या कम्पेअरने आम्हाला खूप छान वाटला. एकदम छान, मस्तच एकदम. भरपूरसे आता त्याचा ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटेलच. आता ही डेली ब्लॉग मी परत स्टार्ट करतो, त्याच दिवशी करणार होतो, पण विषय असा झाला की आमची म्हणजे टाईमच नाही मिळाला. शूट तर सर्व केलंय, डेलीचं पण सर्व शूट केलंय, पण टाईमच नाही मिळाला. का टाईम पण नाही मिळाला आणि काय म्हणता, हा, नेटवर्क पण नव्हतं. मेन म्हणजे तिथं नेटवर्कच नव्हतं. नेटवर्कचा पण इश्यू असं इथं काही नव्हता, कारण हे होतंच, वायफाय तर होतं तिथं. पण मेन विषय म्हणजे मी लॅपटॉप नव्हतो घेऊन गेलो, मोबाईलमध्ये एडिटिंगचं काय ते. आणि बिझी शेड्यूल इतकं होतं की आम्ही ॲक्टिव्हिटीज एवढ्या करत होतो की जास्त त्या शूट पण नाही झाल्या काही. म्हणजे शूट झाल्यात भरपूर आणि अर्धा शूट झाले, अर्धा पाण्यामुळे जास्त मोबाईल पण नाही घेऊन गेलो आम्ही. तर मोबाईल घरी तिथं रूमला ठेवायचो आणि मस्त पाण्यामध्ये स्वतः ब्लॉग आत्ताच एडिट करायला लागेल मला. आणि यस, बाकी मग मस्त एकदम. मी काय प्रोफेशनल इथं नाहीये बरं का स्क्रब करणारी, बट जेवढं होतंय माझ्याच्याने मी तेवढं स्क्रब करून देते त्यांना मी, नाही तर काय. तर मित्रांनो, हा ब्लॉग इथेच संपवतो आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये जास्त काही नव्हतं, आम्ही थकलेलो होतो, ऑफिसला गेलेलो होतो. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्यापासून होऊ रेग्युलर. आणि हे जे कोकणाचे ब्लॉग्स आहेत ते लवकरच अपलोड होतील.
लवकरच म्हणजे हळूहळू होतील. 2-3 व्लॉग्स असतील ते, मे बी मला माहीत नाही, खूप जास्त शूट केलेलं आहे. सो बघूयात, चला पुढचं पुढे. आत्ताचा व्लॉग आता इथेच एंड करतो. तुम्ही झोपा, मी पण झोपतो. चलो, गुड नाईट्स. आणि यस, हा व्लॉग सकाळी अपलोड होणार आहे, त्यामुळे गुड मॉर्निंग. सो चला, उद्या नवीन सुरुवात करूयात. ओके, गुड नाईट्स, बाय.